चला आज भेंडी मसाला करूया, तेही दही टाकून. ग्रेव्हीवाला भेंडी मसाला. ही भेंडी आपण स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि त्यानंतर मस्त अशी उभी कापून घेतली. तुम्हाला कशी पाहिजे तशी तुम्ही कट करून ती घेऊ शकता. ही अशी कापली ना की थोडी छान लागते भेंडी. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, मसाला, मीठ आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बेसन टाकून ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे असं एकजीव करून घेतलं की सगळीकडे आपले मसाले व्यवस्थित लागतात. आणि त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून पॅन गरम झालं की 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आणि 2 मोठे चमचे जे आपण तेल टाकले ते थोडं गरम झालं चांगलं की त्यानंतर हे भेंडी आपल्याला चांगली परतून घ्यायची. ही भेंडी 4 ते 5 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण एका साईडला 1 मोठा कांदा आणि 2 टोमॅटो चांगले बारीक चिरून घ्यायचे आहेत. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं हेही आपण एका साईडला किसून घेऊया. चपातीसोबत ही दही भेंडी खूप छान लागते. आणि या अगोदर मी भेंडीची भाजी अपलोड केली आहे, पण ती सुकी भाजी होती. आता आपण ग्रेव्हीवाली भेंडीची भाजी करणार आहोत. ओके, तर आता त्याच पॅनमध्ये जी भेंडी आपण फ्राय केली आहे ती साईडला काढून घेतली आणि त्याच पॅनमध्ये आपण तो बारीक चिरलेला कांदा तो टाकून घ्यायचा आहे. आणि कांदा परतायला चांगलं परतला ना की लालसर होईपर्यंत तो परतायचा. आणि त्यानंतर 2 मोठे जे आपण टोमॅटो बारीक कापून ठेवलेत ते टाकून घ्यायचे. टोमॅटोही चांगला नरम झाला की त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. ती चांगली परतली की त्यानंतर हळद, मसाला आणि परत आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. त्यामध्ये मीठ चवीप्रमाणेच टाकायचं आहे, कारण ऑलरेडी आपण थोडं मीठ प्रिव्हियस भेंडीमध्ये आपण ॲड केले. आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, कसं ते एकदम कांदा आणि टोमॅटो चांगला मऊसूद होतं. आणि त्यामध्ये आपल्याला जे 10 रुपयाचं दही मिळतं अमूल, किंवा तुमच्या घरी जर तुम्ही बनवत असेल तर 1 मोठा चमचा दही टाकून हे चांगलं परतून घ्या. आणि याच्यामध्येही परत आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला, जिरा पावडर आणि धना पावडर आणि थोडासा मालवणी मसाला मी टाकला आहे. आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि मिनिटभर 1 ते 2 मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे चांगलं भाजलं की त्यामध्ये आपण जी भेंडी साईडला फ्राय करून ठेवली होती ती टाकून 1 मिनटं आपल्याला 1 ते 2 मिनटं परत वाफ काढून घ्यायची या भेंडीला. आणि त्यानंतर इतकी चव सुंदर लागते. एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा.